सगळ्यांनी मागं म्हणा पुढं म्हणते जमन ना पुढं मागं सगळे मागं पांडुरंगे केला सत्य केला अनुग्रह पांडुरंग 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 सत्य केला अनुग्रह सत्य केला अनुग्रह पांडुरंग सत्य केला अनुग्रह निरसो निसंदेह बुद्धिभेद निरसो निसंदेह बुद्धिभेद जीवा शिवा से रचिली आनंदे जीवा शिवा से रसली आनंदे निरसोनी भेद निरसोनी संदेह बुद्धिभेद से रचिली आनंदे शिवा शिवा भेद रचिली आनंदे आवटा विपदी आरोहण आवटा विपदी आरोहण जीव शिवा से रचिली आनंदे शिवा शिवा से रचिली आनंदे आरोहण आवटा विपदी आरोहण जीव शिवा से रचिली आनंदे शिव शिवा से रचिली आनंदे पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसो निसंदेह बुद्धिभेद जीव शिवा सेज रचिली आनंदे आवटावे पदे आरोहण निजी निज रूपे निजविला तुका अनुभत बालका हल्लरुगासी जीव शिवा सेज रचिली आनंदे आवटावे पदे आरोहण विठोबार कुमाई 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 विठोबार कुमाई
कुमाई विठोबार 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 विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय जगद्गुरु शंकराचार्य भगवान की जय भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय गोबार कुमाई गोबार कुमाई पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोन संदेह बुद्धिभेद जीव शिवासे जर चिली आनंदे आवटावी पदी आरोहण. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा आणि पांडुरंग परमात्म्याने केलेला अनुग्रह आणि त्या अनुग्रहानं प्राप्त झालेली दिव्य अवस्था याचं वर्णन करून सांगणारा शब्द हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतानानं म्हणतो श्री संतांची माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची चरणा साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वचन ऐका कमळा वचन ऐका कमळा वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती माझे रंकाची विनंती माझी रंकाची विनंती कर जोडितो करते काही आपण आता श्री संतांची या माता चरणावरी संतांजली करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख पांडुरंगे सत्य केला अनुग्रह पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोने संदेह बुद्धिभेद जीव शिवासे जर चिली आनंदे आवटावी पदी आरोहण. प्रस्तुत आज या ठिकाणी माघ शुद्ध दशमी म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या अनुग्रह दिवसानिमित्त आपण सर्वजण या सेवेला सुरुवात करतो आहोत. या कीर्तन महोत्सवामध्ये प्रथम क्रमांकाची असणारी ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून आणि पांडुरंगानं केलेला दिव्य असणारा अनुग्रह वर्णन करून सांगतायत. त्या अनुग्रहानं प्राप्त झालेली अवस्था ती वर्णन करून सांगतायत. काय सांगतायत महाराज? महाराज सांगतात अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान पांडुरंग परमात्मा तो श्रीगुरूंच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि गुरुरूपानं येऊन या पांडुरंगानं माझ्यावरती अनुग्रह केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्यावर अनुग्रह केला, सत्य अनुग्रह केलेला आहे. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. काय झाला अनुग्रहाचा परिणाम? निरसोने संदेह बुद्धिभेद माझ्या अंतकरणातले सगळे संदेह म्हणजे संशय निरसन केले म्हणजे घालून टाकले
आणि बुद्धिभेद, बुद्धीच्या ठिकाणी असणारे सर्वचे सर्व भेद पांडुरंगानं घालून टाकलेले आहेत. निरसोनी संदेह बुद्धिभेद. त्याचा परिणाम काय झाला असेल? जीव शिवा सेज रचिले आनंदे. जीव आणि शिव दोन्ही एकाच ठिकाणी एकत्र झालेले आहेत. दोघा एका सेजेवरती अशा पद्धतीने जीव शिवा सेज रचिली आनंदे. आवटावी पदी आरोहण. आवटावी शब्दाचा अर्थ होतो कुंडलिनी. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, जे मूलाधार चक्रामध्ये वास्तव्य करते. तिला आवटावी असं म्हणतात. आऊट म्हणजे त्याने गणिताच्या दृष्टीने जर पाहायचं ठरलं तर आऊट म्हणजे 3.5. 3.5ला आऊट असं म्हणतात. म्हणून आवटावी शब्दाचा अर्थ कुंडलिनी शक्ती ही 3.5 वेटोळे घालून त्यांनी मूलाधार चक्राच्या ठिकाणी बसलेली आहे. जी 3.5 वेटोळे घालून मूलाधार चक्राच्या ठिकाणी बसलेली कुंडलिनी आहे, तिला पदी नाम ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर केलेलं आहे. म्हणजे कुंडलिनी सहस्रदल कमलापर्यंत जाऊन पोहोचली. म्हणजे आवटावी पदी आरोहण. आणि त्यामुळे काय झालं असेल? निजे निजरूपे निजविला तुका. मला निज स्वरूपाच्या ठिकाणी सद्गुरूंनी निजविलं नाम त्यांनी झोपविलेलं आहे. आणि मग आता फक्त जर काय शिल्लक राहिलं असेल तर अनुहत बालका हल्लरोगासे. सगळ्या पिंडांमधून सगळ्या शरीरांमधून त्यांनी एक ध्वनी प्रवाहित होतो आहे. अनाहत ध्वनी त्याला आपण सर्वजण म्हणू शकतो. आहत ध्वनी म्हणजे मृदंगावर थाप मारल्यानंतर त्यांनी जो ध्वनी बाहेर पडतो याला आहत ध्वनी म्हणावं. आणि कोणत्याच प्रकारचा आघात न होता निर्माण होणारा जो ध्वनी आहे त्याला अनाहत ध्वनी असं म्हणावं. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आघात न होता एक ध्वनी रात्रंदिवस प्रवाहित होतो आहे, त्याला अनाहत ध्वनी असं त्यांनी म्हणतात. पण त्या अनाहत ध्वनीचं आपल्या सर्वांना ज्ञान नाही. ज्या दिवशी श्रीगुरु आपल्या जीवनात येतील, आपल्यावर कृपा करतील, आपल्यावर अनुग्रह करतील, त्या दिवशी आपल्या ठिकाणी असणारा अनाहत ध्वनी आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येईल. म्हणून त्यांनी निजे निजरूपी निजविला तुका. अनुहत बालका हल्लरुगासे. म्हणून त्यांनी जसं बालकाला आई त्यांनी हल्लरू नाम गीत गाऊन अशा पद्धतीने शांत करते, स्थिर करते, तसं त्यांनी अनुहत ध्वनी माझ्या पिंडामध्ये वाहतो आहे, त्याचं मला ज्ञान करून माझ्या श्री गुरूंनी मला स्थिर केलेलं आहे. हा त्यातला भाव आहे. म्हणून ज्या दिवशी अनुग्रह त्यांनी पांडुरंगाचा प्राप्त झाला तो आजचा दिवस आहे. त्याला माघ शुद्ध दशमी त्यांनी आपण सर्वजण म्हणतो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये माघ शुद्ध दशमी म्हणजे मोठा सण आहे. हा एक मोठा उत्सव आहे आणि त्या उत्सवानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आज त्याची आपण त्यांनी सेवा करतो आहोत. यानंतरही त्यांनी अनेक आपल्याला कीर्तन रूपी सेवा करायच्या आहेत. म्हणून त्यांनी आज माघशुद्ध दशमीची ही पर्वणी आपण या ठिकाणी साधून सेवेला सुरुवात करतो आहोत. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह. निरसोनी संदेह बुद्धिभेद. जीवा शिवा सेज रचिली आनंदे. आवटावी पदी आरोहण. प्रस्तुत. आज जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह दिवस आहे. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन असणारे जगद्गुरु तुकोबाराय, अंतकरणापासून भगवंताच्या भक्तीचा छंद असणारे जगद्गुरु तुकोबाराय, सर्वस्वाचा त्याग करून भगवंताला आपलं त्यांनी समजणारे तुकोबाराय. पांडुरंगच माझं सर्वस्व आहे, तो त्यांनी पांडुरंग माझा माता आहे, पांडुरंग माझा पिता आहे, पांडुरंग माझं त्यांनी सर्व गणगोत आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विनचाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठला वाचून मला आता दुसरं कोणीच नाही. अशी भूमिका जगद्गुरु तुकोबारा यांच्या अंतकरणात निर्माण झाली आणि ती भूमिका भगवंतानं जाणली आणि जाणून त्यांनी अशा पद्धतीनं तुकोबारांवर अनुग्रह करायचं ठरवलं. तुकोबाराने निश्चय केला, ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता मी कुठेही वनवन फिरणार नाही. मला काय करायचं आहे, कसं ठेवायचं आहे, कुठे पाठवायचं आहे, मोक्ष स्वरूप मला प्राप्त करून द्यायचं की परत जन्माला मला घालायचं आहे, हे मी ठरवणार नाही. आता माझी चिंता तुझं नारायणा, नारायणा माझी संपूर्ण चिंता आता तुला आहे, तू जे करशील ती पूर्व दिशा, असा भाव अंतकरणात निर्माण झाला आणि भगवंताच्या ठिकाणी संपूर्ण समर्पण झालं. त्याचा परिणाम जर काय झाला असेल, जसं जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगावर विशेष प्रेम केलं तसं पांडुरंग परमात्माही तुकोबारायांवर विशेष प्रेम करू लागला. तुकोबारायांनी आपल्या अंतकरणातला प्रेम भाव पांडुरंगाच्या समोर व्यक्त केला, तसा पांडुरंगही तुकोबारायांच्या समोर स्वतःचा प्रेम भाव व्यक्त करू लागला आणि पांडुरंगानं त्याचा प्रेम भाव व्यक्त करण्याकरिता जर काय केला असेल तर महाराज वर्णन करून सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम
विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कसा प्रेम भाव आहे. देव स्वतःच माझ्याकरिता गुरु त्यांनी झालेला आहे. म्हणजे देव स्वतः गुरु होऊन प्रत्यक्ष प्रगट झाला. कसा प्रगट झाला असेल तुकोबारा एका अभंगातून वर्णन करून सांगतात. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तुझा ना ठेविला कर. भोजना मागती तुकोबा अवसर, परिणाम विसर सपना माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले पुन मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे, केला अंगीकार तुका म्हणे. माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. म्हणजे माझे श्रीगुरु स्वतःच मला शोधत शोधत आले. सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना. मी गंगा स्नानाला जात असताना म्हणजे मी त्यांनी स्वप्न पाहिलं. या स्वप्नामध्ये त्यांनी मी गंगेच्या स्नानाला जात होतो आणि मी गंगेच्या स्नानाला जात असताना माझे श्रीगुरु मला शोधत शोधत आले. त्यांनी मला सापडविलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. आणि काय केलं, मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकावर हात ठेवला. आपल्या वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे की या वारकरी संप्रदायामध्ये श्रीगुरूंकडून दीक्षा प्राप्त करून दिली जाते. ही दीक्षा जर काय असेल, 4 प्रकाराने दीक्षा होत असते. एक आहे त्यांनी स्पर्शानं होणारी दीक्षा, दुसऱ्या शब्दानं होणारी दीक्षा, तिसऱ्या त्यांनी महाराज दृष्टीनं होणारी दीक्षा, चौथ्या त्यांनी स्वप्नात होणारी दीक्षा. 4 प्रकाराने दीक्षा त्यांनी आपल्या संप्रदायात दिली जाते. म्हणजे स्वप्नात आले म्हणजे स्वप्न दीक्षा दिलेली आहे आणि त्यात पुन्हा स्वप्नात येऊन अंतर्गत त्यांनी स्पर्श दीक्षा दिलेली आहे. म्हणजे मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकावर हात अशा पद्धतीने ठेवला आणि मग त्यांनी पुढे दिव्य असणारा संवाद आहे. भोजना मागती तूप पावशेर. पावशेर तूप त्यांनी खायला मला मागितलं. आता तूप खायला मागितल्याचा अर्थ काय त्यांनी समजावा. तूप म्हणजे त्यांनी शुद्धत्व आहे, तूप म्हणजे पूर्णत्व आहे. आणि पावशेरच का मागितलं असेल त्याचं कारण आहे अंतकरण. आपल्या अंतकरणाला 4 भाग आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 पैकी एक कोणतंही आपण श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करावं. आपलं मन तरी आपण श्रीगुरूंना द्यावं, आपली बुद्धी तरी श्रीगुरूंच्या चरणी स्थिर करावी, आपला अहंकार तरी श्रीगुरूंना द्यावा, आपलं चित्त तरी श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करावं. 4 पैकी एकही आपण श्रीगुरूंना जरी दिलं तरी सुद्धा ते श्रीगुरू आपलं कल्याण त्यांनी करतील. म्हणून अंतकरण ही शुद्ध असणारी वस्तू आहे, शुद्ध सत्वगुणाचं कार्य आहे, म्हणून त्याला तूप म्हटलेलं आहे. आणि त्यातही पुन्हा पावशेरच तूप मागितलं म्हणजे 4 घटकांपैकी एक कोणता तरी घटक त्यांनी मला देऊन टाक. महाराज म्हणतात, पडिला विसर स्वप्ना माझी. मला स्वप्नात विसर पडला, पण त्यांनी मला कृपा करून सांगितलं, बाबा तू रामकृष्ण हरी मंत्र अशा पद्धतीने जपत राहा. मंत्र दिला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मंत्र सांगितला. माझं जीवन कृतार्थ झालेलं आहे. माझ्या दृष्टिकोनातून जर त्यांनी ते श्रीगुरू कोण असतील तर दुसरे तिसरे कोणी नाही. मी पांडुरंगाला सर्वस्व समजलेलो आहे. पांडुरंगच माझं त्यांनी सर्व काही आहे. म्हणून त्या बाबाजी चैतन्यांच्या रूपाने त्याने नाव जरी सांगितलं असलं, बाबाजी आपले सांगितलेलं नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, तरी सुद्धा ते बाबाजी चैतन्य म्हणजे प्रत्यक्ष माझा पांडुरंगच त्यांच्या रूपाने प्रगट झाला आणि त्या पांडुरंगानंच खऱ्या अर्थानं माझ्यावर अनुग्रह केला. अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करून सांगतो. सत्य गुरु पांडुरंगे सत्य पांडुरंग सत्य केला अनुग्रह. पांडुरंग सत्य केला अनुग्रह. सत्य केला अनुग्रह. पांडुरंग सत्य केला अनुग्रह. पांडुरंग सत्य केला अनुग्रह. पांडुरंग सत्य केला
पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद. जरी त्यांनी मला बाबाजी असं नाव सांगितलं असलं तरी सुद्धा ते प्रत्यक्ष त्यांनी पांडुरंगच आहेत. माझा पांडुरंग परमात्मा माझ्यावर प्रेम करतो आहे. त्यानं त्याचं प्रेम माझ्याविषयी त्यांनी व्यक्त केलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. आपणच देव होय गुरुदेव स्वतःच माझ्याकरता गुरु झाला आणि बाबाजी चैतन्यांच्या रूपाने त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला आणि खऱ्या अर्थानं त्यानं माझ्यावर अनुग्रह केला. पांडुरंगे सत्य म्हणजे खरा केला अनुग्रह केला. अनुग्रहाचा परिणाम काय झाला महाराज वर्णन करून सांगतात. पांडुरंगे सत्य केला जीव शिवाचे निरसुली आनंदे अवटावी पदी. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह बुद्धिभेद. निरसोनी संदेह बुद्धिभेद सगळ्या प्रकारचे संदेह घालवले. संदेह म्हणजे शंका. सगळ्यांच्या अंतकरणात संदेह असतो. प्रत्येकाच्या अंतकरणातला संदेह वेगवेगळ्या प्रकारचा असतो. म्हणून सगळ्यात मोठा संदेह जर कोणता असेल तर मी कोण आहे. सगळ्यात महत्वाचा विचार आहे. सगळेजण इथे बसलेले जेवढे माणसं आहेत या प्रत्येकाला जर प्रश्न विचारला तुम्ही कोण आहात तर प्रत्येक जण स्वतःचा परिचय स्वतंत्र त्यांनी सांगणार आहे. म्हणून प्रत्येक जण त्यांनी स्वतःला सच्चिदानंद स्वरूप असून सुद्धा सच्चिदानंद स्वरूप म्हणत नाही. तो त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा परिचय त्यांनी सांगते. स्वतःच्या स्वरूपाविषयी असणारा संदेह आणि तो संदेह सर्व लोकांना त्यांनी जीवदशा भोगायला लावत असतो. पण हा संदेह त्यांनी जर कोणाच्या माध्यमातून जात असेल तर श्रीगुरूंच्या माध्यमातून त्यांनी जातो. ते श्रीगुरूच एक असे आहेत की जे त्यांनी आपल्याला सांगतात बाबा तू सामान्य नाहीस, तू स्वतः देव आहेस. देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही किंवा अमर हा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवासा कळेल. म्हणून संदेह गमला. म्हणून त्यांनी संदेह संपून गेला. श्रीगुरूंनी कृपा केली आणि संदेह संपून गेला. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसोनी संदेह त्यांनी घालवला आणि बुद्धिभेद बुद्धीच्या ठिकाणी असणारे भेद श्रीगुरूंनी घालवले. आपल्या बुद्धीच्या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे भेद असतात महाराज. काय भेद आहेत? जीवाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, जड जडाचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे, ईश्वर जीवाचा भेद आहे. 5 प्रकारचे भेद आहेत. याच्यापेक्षा अजून जर भेद पाहायचे असतील तर स्वगत भेद आहे, सजयाते भेद आहे, विजयाते भेद आहे. हे त्याने आणखी प्रकारचे भेद आहेत. त्याच्यानंतर देश भेद आहे, काल भेद आहे, वस्तू भेद आहे. असे 11 प्रकारचे भेद प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून 11 प्रकारच्या भेदात आता सध्या आपण सर्वजण वावरत आहोत. मग श्रीगुरू ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये येतील आपण ज्या वेळेला श्रीगुरूंची संगती करू आणि संगती करून त्यांनी महाराज त्यांच्याकडून आपण काहीतरी प्राप्त करण्याचा विचार करू. त्याच्याकरिता सुद्धा काही प्रक्रिया सांगितलेली आहे. काय प्रक्रिया आहे? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरठा ते सेवा हा चिदारवंटा ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानय. मग आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपल्याला वर्णन करून सांगतील. काय सांगतील आपल्याला? ते सांगतील बाबा तू स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहेस. जगामध्ये भेद नावाची गोष्ट शिल्लक नाही. सर्वत्र परमात्मा गच्च भरलेला आहे. म्हणून त्या व्यापक असणाऱ्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान श्रीगुरू आपल्याला करून देतील आणि सर्वम खलु इदं ब्रह्म हा भाव अंतकरणामध्ये ठसावला जाईल. अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म माझा आत्माच ब्रह्म हा आत्माच ब्रह्म आहे असा दिव्य असणारा बोध अंतकरणामध्ये ठसावला जाईल. हे श्रीगुरूंच्या कृपेने त्यांनी घडतं. म्हणून संदेह निघून जाईल आणि सगळ्या प्रकारचे भेद अंतकरणातले संपून जातील. माझ्या श्रीगुरूंनी पांडुरंगाने श्रीगुरूंच्या रूपात येऊन माझ्यावर अनुग्रह केला. माझा संदेह त्यांनी घालवला आणि अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचे भेदही पोटातले निघून गेले. आणि हे झाल्याचा परिणाम जर काय झाला असेल तर त्यांनी हा विशेष असणार मनुष्य जन्माला आल्यानंतर जे ध्येय आहे जो उद्देश आहे तो म्हणजे जीवानं ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून घेणं. जीव हा ब्रह्मरूपच आहे पण त्याला स्वतःला मी ब्रह्मरूप आहे हे कळत नाही. मग ज्या वेळेला श्रीगुरु कृपा होते त्यावेळेला ते श्रीगुरु त्यांनी त्या जीवाला त्या ब्रह्मस्वरूपतेला प्राप्त करून देतात. म्हणजे जीव आणि शिव दोघांना एक करून टाकतात. म्हणजे जीवशिवा से जरचिली आनंदे. आणि मग त्यांनी जीवनी शक्ती ही त्यांनी परमपदापर्यंत अशा पद्धतीने पोहोचवितात. अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज वर्णन करून सांगतात. जीवा शिवा शेजरचिली आनंदे जीवा शिवा शेजरचिली आनंदे जीवा शिवा शेजरचिली आनंदे जीवा शिवा शेजरचिली आनंदे
शब्दाचा अर्थ होतो शय्या आणि ग्राम्य शब्दात सांगायचं ठरलं तर अंथरूण. एका अंथरुणावर, एका शय्येवर, एका सेजेवर जीव आणि शिव दोघांना एकत्र केलेलं आहे. म्हणजे जीव स्वतःला संकुचित समजतो आहे, जीव स्वतःला परिच्छिन्न समजतो आहे, जीव स्वतःला अल्पशक्तिमान समजतो आहे, जीव स्वतःला अल्पज्ञ समजतो आहे. हेच ह्या संपूर्ण जीवाची लक्षण आहेत. त्याच जीवाला त्याच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून दिलं की बाबा तू सामान्य त्यागणी नसून तू तर सच्चिदानंद स्वरूप आहेस, तू व्यापक आहेस. चेतन अमल सहज सुखरा, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. तू स्वतःच त्यागणी चैतन्य स्वरूप आहेस. देव देव म्हणून जरी तू फिरत असशील जगामध्ये पाहण्याकरिता तरी सुद्धा तू स्वतःच देव आहेस. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देवने नसे मुळे कोणी. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आत्मा हाच देव आहे. नाम जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती त्यांनी करून देतात, म्हणजे खऱ्या अर्थानं सुख त्यांनी प्राप्त करून देतात. म्हणजे एक ओवी ज्ञानोबरांचे सांगतो, ते म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, ते तजे होय तया नाम सुख. जीवाला आत्मस्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा म्हणजे जीव आणि शिवाचं ऐक्य व्हावं, जीव शिवाचं ऐक्य अशा पद्धतीने घडवून देतात. म्हणजे जीवनी शक्ती ही परब्रह्म तत्वामध्ये एकरूप करून टाकतात. आवटावी पदी आरोहण, आवटावी नाम कुंडलिनी हा एक अर्थ आपण मगाशी केलेला आहे सरळ अर्थामध्ये. दुसरा अर्थ आवटावीचा त्यांनी वर्णन करून सांगू शकतो. आवटावी पद म्हणजे काय, जो ओंकार आपण पाहतो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रधान सिम्बॉल जर काय असेल तर ओम. या ओम मध्ये त्यांनी आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा आणि त्याच्यावरती असणारा जो बिंदू आहे तो बिंदू म्हणजे परमात्मा. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू, ब्रह्मा विष्णू महेश आणि अर्धमात्रा म्हणजे भगवती जगदंबा प्रकृती तिला आपण त्याने म्हणतो. आणि त्या प्रकृतीच्या वरती असणारा त्याने एक बिंदू म्हणजे तो परमात्मा आहे. म्हणजे अर्धमात्रा म्हणजे अर्धीच असणारी ती मात्रा आहे. आकार पूर्ण आहे, उकार पूर्ण आहे, मकार पूर्ण आहे, हे 3 पूर्ण झाले आणि त्याच्यावर अर्धमात्रा म्हणजे 3.5 मात्रा झाल्या आणि त्याच्यावरती असणारा बिंदू म्हणजे परमात्मा. म्हणजे त्यांनी काय करतात, आवटावी पदी आरोहण म्हणजे त्या 3.5 मात्रांच्या वरती असणारं जे परब्रह्म तत्व आहे त्या परब्रह्म तत्वाच्या ठिकाणी माझ्या श्री गुरूंनी मला प्राप्त करून दिलं. नाम त्या स्थानावरती मी आता जाऊन पोहोचलेलो आहे. जीव शिवा सेज रचली आनंदे, आवटावी पदी आरोहण असा एक अर्थ आहे. किंवा तिसरा अर्थ सांगतो, हे जे आपलं शरीर आहे हे शरीर सुद्धा 3.5 हाताचं आहे. त्याला 3.5 हाताचं शरीर. आवट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुखसे सोया, व्यर्थ जमाना खोया. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने हे शरीर सुद्धा 3.5 हाताचं आहे. या शरीरामध्ये त्यांनी सहस्त्रदल कमल या ठिकाणी आहे. या सहस्त्रदल कमलामध्ये त्यांनी परमतत्व वास्तव्य करतं. मला माझ्याच देहामध्ये त्यांनी श्री गुरूंनी परमतत्वाची प्राप्ती करून दिली आणि त्या तत्वाच्या ठिकाणी मी आरूढ झालेलो आहे. आवटावे पदी आरोहण असा त्यांनी अर्थ आपण अनेक प्रकारचे अर्थ लावू शकतो. वेळेच्या अभावी आपण सरळ सरळ त्यांनी सांगून पुढे जातो आहोत. तात्पर्य अर्थ असा आहे, श्री गुरु कृपा झाली आणि जीवनी शक्ती ही त्यांनी परब्रह्म तत्वामध्ये एकरूप झाली आणि आता कोणत्याच प्रकारचं कर्तव्य कर्म करायचं शिल्लक राहिलं नाही. आता मी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलो आहे. नवे नवे मला आता जगत दिसत नाही. जगताच्या दृष्टीने मी आता आंधळा झालेलो आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाले जनन दिसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे, अदृश्य तेचे झाले काही दृश्य जे होते. सुखे मी निजलोगा शून्य सारोने तेथे, टाकिली पात्र झोळे धर्माधर्मा अशा. कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वळसा, ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद. अरूप जागविला दाता घेऊन छंद, घेऊन आला दान निज तत्व निज बोध. स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी मला मिळवून टाकलं. स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. म्हणून त्यांनी फक्त नावापुरता भेद शिल्लक राहिला, नाहीतर मला स्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी मिळून टाकलेलं आहे. म्हणजे काय झालं, जसा अर्जुनाचा गुरु झाला श्रीकृष्ण परमात्मा आणि या श्रीकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला हृदयाला लावलं. मग सावळा असा कंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराज. अर्जुनाला आलिंगन दिलं, त्याचा परिणाम काय झाला, हृदय एक झाले. ये हृदयचे ते हृदय घातले. द्वैत न मोडता केले आपणायसे अर्जुना. म्हणजे द्वैत जगाच्या दृष्टीने तसंच ठेवलं आणि अर्जुनाला मात्र आपल्यासारखं करून घेतलं. म्हणजे त्यांनी नाव ठेविला भेद. फक्त नावापुरताच भेद शिल्लक राहिला आणि मला मात्र त्यांनी आपल्यासारखं करून घेतलं. हा दिव्य असणारा भाव आहे. संताची
दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवीत. म्हणून आलिंगन संतांचं घडलं की ते संत आपल्यासारखं करून घेतात. महाराज वर्णन करून सांगतात, हे आपणा सारखे करीत आपणासारखे करीत तात्काळ नाही काळ वेळ तया लागी आपल्यासारखं करून घेतात. हा त्यांचा स्वभाव आहे. माझ्या श्रीगुरूंनी माझ्यावर अनुग्रह केला. त्या अनुग्रहाचा परिणाम जर काय झाला असेल तर मला माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या झोपेमध्ये त्यांनी झोपवलेलं आहे. सच्चिदानंद स्वरूपाची झोप माझ्या डोळ्यावर आलेली आहे आणि त्या अद्वैत स्वरूपाच्या सच्चिदानंद झोपेमध्ये मी झोपलेलो आहे. आणि मला झोपवण्याकरिता जर त्यांनी काय केलं असेल तर अनुहत ध्वनी त्यांनी माझ्या कानावर सदैव अशा पद्धतीने ते वाजवत आहेत. नाम त्यांनी अनुहत बालका हल्लरुगाशी हीच गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणात निज निज रूपी निजविला तुका. निज म्हणजे झोप, निज रूपी म्हणजे झोपू नका. निज रूपी, निज म्हणजे झोप. निजरूपाच्या झोपेमध्ये, निजरूप म्हणजे स्वतःचं स्वरूप, माझ्या शुद्ध सच्चिदानंद स्वरूपाच्या झोपेच्या ठिकाणी मला माझ्या श्रीगुरूंनी झोपवलं. आणि झोपवण्याकरिता जर काय केलं असेल तर त्यांनी हल्लरू नाद म्हणजे गीत गायलं. ते गीत जर कोणतं असेल तर अनुहत बाळका हल्लरू गासी. आई जसं त्यांनी महाराज बाळाला गीत गाऊन झोपी लावते तसं माझ्या श्रीगुरूंनी मला त्यांनी हल्लरू, कोणता हल्लरू जर तो असेल तर त्यांनी अनुहत ध्वनी नावरूपी त्यांनी असणारा हल्लरू म्हणजे नाद आहे. त्या नादामध्ये मला माझ्या श्रीगुरूंनी त्यांनी झोपी लावलेला आहे. असा दिव्य अनुग्रह आजच्या दिवशी माझ्यावरती झाला असं त्यांनी जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून सांगतात. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीव शिवा सेज रचली आनंदे, आवटावी पदी आरोहण, निजी निजरूपी निजविला तुका, अनुहत बालका हल्लरुगासी. असा त्यांनी अभंगामध्ये आपण प्रवेश करून थोडासा अभंगाचा अर्थ पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज माघशुद्ध दशमी आहे. आज आपल्या वारकऱ्यांचा मोठा उत्सव आहे. आज वारकऱ्यांचा मोठा सण आहे आणि तो सण आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. हे संतपीठ या ठिकाणी तयार होत आहे. या संतपीठावरती फक्त दगडावर दगड मांडून मंदिर तयार करणं हे त्याने कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही माध्यमातून करता येऊ शकतं. पण दगडावर दगड मांडणं म्हणजे पुरुषार्थ नाही. फक्त दगडावर दगड कोणी पण रचू शकतो. तो त्यांनी याच क्षेत्रातला नाही, पारमार्थिक क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातले लोक सुद्धा दगडावर दगड रचू शकतात. दगडावर दगड रचणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. मग मोठी गोष्ट काय आहे? माणसामध्ये त्यांनी दिव्यत्व रचणं हा दिव्य असणारा भाव आहे.
व्यक्तीमध्ये दिव्यत्व त्यांनी साठवणं हा दिव्य असणारा भाव आहे. म्हणून त्यांनी मंदिरं तयार करण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये एक एक भगवंताचं मंदिर तयार व्हावं हा दिव्य असणारा उद्देश आमच्या अंतकरणातला आहे. म्हणून पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, पांडुरंगाने अनुग्रह केला आणि म्हणून हा त्यांनी दिव्य असणारा संकल्प समोर त्यांनी आलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुरू असणारा हा उपक्रम आहे. म्हणजे त्यांनी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. विश्रांती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी केलेला हा सगळा खटाटोप आहे. म्हणजे हा फक्त खेळण्याकरिता केलेला खटाटोप आहे. म्हणून खेळ काय कागदपत्रे कुठे लिहून ठेवलेलं नाही, भगवंताने खेळण्याकरिताच आपल्याला पाठवलेलं आहे. आपण सर्वजण त्यांनी त्याच कामाकरिता आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. अर्थ लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने. विषय लोभी होणे साधने ही बुडविली. म्हणून काय करणार आहात तुम्ही? पिटू भक्तीचा डांग डांगोरा कळी काळासी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. म्हणून भक्तीचा डांगोरा आपण सर्वजण मिळून पिटूया. पिटतो भक्तीचा डांगोरा नाही म्हणले, पिटू भक्तीचा डांगोरा. सगळेजण मिळून भक्तीचा डांगोरा पिटू. त्यानं काय होईल? कळी काळासी दरारा. म्हणून सर्वांनी काय करा? तुका म्हणे करा जय जयकार आनंदी. सर्वांनी त्यांनी भगवंताच्या नामाचा घोष करा, जय जयकार करा, भगवत नामचिंतन करा. त्याच्यामुळे त्यांनी महाराज कलीवर कालावर अशा पद्धतीने विजय प्राप्त करून घेता येईल. म्हणून दिव्य असणारं साधन तेच आहे. म्हणून मंदिरात निर्माण करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच त्यांनी महाराज उद्धार जीवाचा होणं हे पण त्यांनी महत्वाचं साधन आहे. म्हणून अशा पद्धतीने आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा, आपल्या सर्वांना भगवत प्राप्ती व्हावी, आपल्या सर्वांना स्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही सर्वजण तरुण अशा पद्धतीने मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांकरताच हा उपक्रम आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. जर बारकाईने लक्ष देऊन त्यांनी ऐकत असाल तर बरोबर 5:15 वाजता कीर्तन सुरू झालं होतं. आता 6 वाजून आता माझं घड्याळ 5 मिनिटं पुढे आहे. हा म्हणजे आता 6 वाजलेले आहेत. म्हणजे 6 माझ्या घड्याळाप्रमाणे 5:15 वाजता म्हणजे 5 वाजून 10 मिनिटांनी कीर्तन सुरू झालं होतं. आणि आता किती वाजले? 6 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत साधारणतः. म्हणजे आता एवढ्या वेळामध्ये सुंदरते ध्यान झालं, रामकृष्णारी झालं, सुंदरते ध्यान झालं, विठोबा रुक्माई भजन झालं, मग विना कीर्तनकाराच्या हातात आला, परत रामकृष्णारी झालं, रूप पाहता लोचने अभंग झाला, मग मूळ अभंग झाला, त्याच्यावर चाल झाली, विठोबा रुक्माई भजन पुन्हा एकदा त्यांनी झालं. ते झाल्यानंतर मग मंगल झालं, म्हणजे त्यांनी कंबर बांधून भगवंताला नमस्कार झाला. त्याच्यानंतर अभंग त्यांनी पुन्हा एकदा म्हणून दाखवला आणि तो म्हणून दाखवल्यानंतर संतांना नमन झालं आणि संतांना नमन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा अभंगाचा सरळ अर्थ त्यांनी झाला आणि अभंगाचा सरळ अर्थ झाल्यानंतर भावार्थात प्रवेश झाला आणि भावार्थ सुद्धा त्यांनी सांगून आता आपण 1 तासाच्या आत थांबलेलो आहोत. म्हणजे एवढ्या वेळामध्ये कीर्तन करता येऊ शकतं. म्हणजे कोणीच कोणत्या प्रकारचं दडपण घेण्याची आवश्यकता नाही. म्हणून फारच जर अकलीचे तारे तोडायचे असतील तर 4 तास कीर्तन करता येऊ शकतं, पण 1 तासातही कीर्तन होऊ शकतं. एवढं त्यांनी मला तुमच्या समोर सांगायचं आहे. म्हणून हे तुम्हा सर्वांनी एकत्र करण्याचं कारण एवढंच की आपण त्यांनी बाबांच्या पद्धतीने कीर्तन करतो आहोत. मी बाबांच्या दिंडीत जाऊन बाबांच्या बरोबर राहून कीर्तन करायला शिकलो. लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. म्हणून त्यांनी माझ्यावर फार संतांची कृपा झालेली आहे. त्या सर्व संतांच्या कृपेच्याच माध्यमातून हा संपूर्ण उपक्रम आपण या ठिकाणी करतो आहोत. सगळ्यात आधी माझ्या जीवनामध्ये मला ब्रह्मलीन श्री लखनगिरीजी महाराज त्यांनी भेटले, जे कोपरगावला त्यांनी राहत होते. संन्यासी जीवन त्यांचं होतं. 48 वर्ष औरंगाबादवरून पंढरपूरची वारी त्यांनी पायी केली. वयोवृद्ध असणारे बाबा, त्यांची कृपा झाली, त्यांनी मला स्वामीजींकडे नेलं. स्वामीजींचा अनुग्रह प्राप्त झाला. पण स्वामीजींच्या माध्यमातून परमार्थाला सुरुवात झाली. या गावामध्ये चास गावामध्ये त्यांनी आल्यानंतर 2 महात्मे मला भेटले. ते म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरथ श्री छगन महाराज, जे बाळनाथ गडावर बाबा त्यांनी राहतात. ही सगळी त्यांनी मंडळी बाबांच्या सानिध्यातली आहे.
आम्ही सर्वजण त्यांनी बाबांच्या बरोबर 10-15 वर्ष त्यांनी पंढरपूरची पायी वारी केली. ही वारी करता करता वारीतच भजन म्हणायला शिकलो, वारीतच त्यांनी बाबांचं पाहून बोलायला शिकलो आणि हळूहळू कीर्तन सुद्धा करायला लागलो. पण कीर्तनामध्ये त्यांनी जर बोलायचं असेल तर बेदुने 5 म्हणून चालत नसतं, बेदुने 4च असतात आणि ते 4च म्हणावे लागतात. म्हणून बेदुने 4च म्हणता यावेत याच्याकरता शास्त्राध्ययन सुद्धा असावं. म्हणून शास्त्राध्ययन करण्याकरिता काय करावं म्हणून भगवंतानं आमच्याकरिता तरतूद केली आणि ती तरतूद म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य श्री पंढरीनाथ महाराज देवकर हे आमच्या जीवनामध्ये आले. सोनेवाडीकर बाबा सर्वजण त्यांना म्हणतात. म्हणून त्यांच्या माध्यमातून ग्रंथांचं अध्ययन झालं. त्यांनी आम्हाला शिकवण्याकरिता पूजनीय आदरणीय गुरुवर्य श्री तुंतुने महाराजांना आमंत्रित केलं आणि त्या सर्व महात्म्यांच्या माध्यमातून थोडंसं ग्रंथांचं चिंतन त्यांनी घडलं. मी काय फार मोठा विद्वान पंडित शास्त्रीय आचार्य काहीच नाही, फक्त मला संतांची संगती झालेली आहे आणि त्यांच्या संगतीमध्ये 4 शब्द ऐकायला मिळाले आणि ते ऐकायला मिळाले म्हणून मी तुमच्या समोर त्यांनी 4 शब्द बोलू शकतो. म्हणून त्यांनी एवढ्या लोकांनी माझ्यावर कृपा केलेली आहे. मध्यंतरी साधनेचं मार्गदर्शन करण्याकरिता नारायण महाराजांची संगती झाली. नारायण महाराज पोपळगट असे 4-5 महात्मे माझ्या जीवनामध्ये आले आणि या सर्व महात्म्यांच्या कृपेने त्यांनी इथपर्यंत परमार्थाची गाडी आलेली आहे. म्हणून त्यांनी कोणी एकाची संगत जर केली एका महात्म्याची तर एकच गुण त्याच्या पदरात पडतो. 5 महात्म्यांची संगती मला झाली, 5 गुण माझ्याजवळ 5 महात्म्यांचे आहेत. म्हणून ते 5ही गुण एकाच वेळेला मी कोणाला पण देऊ शकतो. म्हणून ही त्यांची कृपा आहे महाराज. म्हणून त्यांनी मला असं वाटतं माझ्या श्रीगुरूंनी मला जे दिलेलं आहे ते मी इतरांना द्यावं आणि हे कोणाला द्यावं जे त्याच्यातले रसिक आहेत, जे भाविक आहेत, जे श्रद्धावान आहेत, जे विश्वासू आहेत, ज्यांच्या पोटात आदर आहे, ज्यांच्या पोटामध्ये प्रेम आहे, ज्यांच्या पोटामध्ये सहिष्णुता आहे, ज्यांना भगवंताची सेवा करण्याची इच्छा आहे त्यांना हे दिलं पाहिजे. निवळ त्यांनी एखाद्याला वाटत असेल मी बुवा होऊन लोकांच्या समोर जावं, मोठेपणा करता परमार्थ करणारा माणूस आपल्या या टोळीत राहूच शकत नाही. याच्यात धन कमावणारा राहू शकत नाही आणि व्याभिचार करणारा मनुष्य याच्यात राहू शकत नाही. तो आपोआपच भगवान त्याची उचलबांगडी करतो आणि कशी करतो हे सांगता सुद्धा येत नाही. म्हणून त्यांनी धनाची लालसा कोणाच्या अंतकरणात नसावी, मानाची लालसा कोणाच्या अंतकरणात नसावी, प्रतिष्ठेची लालसा कोणाच्या अंतकरणात नसावी आणि व्याभिचारी वृत्ती कोणाच्या अंतकरणामध्ये नसावी. मग काय असावं? आपल्याकडे सेवाभाव असावा. म्हणून त्यांनी आपण सेवा करण्याच्या तयारीत असावं. तुम्ही कितीही मोठे भविष्यात कीर्तनकार झाले तरी कागद उचल हा तुमचा धर्म तुम्ही समजलं पाहिजे. तुम्ही किती मोठे कार्यक्रम करू लागले तरी सुद्धा टाळ उचलणं, मृदंग उचलणं, हार्मोनियम उचलणं, सेवा करणं, झाडून घेणं हा तुमचा धर्म तुम्ही त्यांनी समजला पाहिजे. आणि तो धर्म समजून जर तुम्ही याच्यामध्ये टिकून राहाल तर भगवंताच्या कृपेचा वर्षा होईल आणि एक दिवशी त्यांनी भगवान स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून देईल आणि त्यापेक्षा त्याचा सगुण साक्षात्कार आपल्या जीवनामध्ये त्यांनी होईल. हे आपल्या सर्वांच्या तपश्चर्येवर अशा पद्धतीने अवलंबून आहे. म्हणून त्यांनी दगड घडवता येतो, दगड घडून त्याची मूर्ती तयार होते आणि मग लोक त्याच्या पाया पडतात. जसं दगडाला घडून मूर्ती तयार होते आणि लोक त्याच्या पाया पडतात तसं माणसाला सुद्धा घडून जर तयार केलं तर माणसातला सुद्धा देव तयार होत असतो महाराज. म्हणून तुमच्या सगळ्यांमध्ये देव आहेच, फक्त घडवून त्याला देवत्वानं त्यांनी सगळ्या लोकांच्या समोर प्रगट करावं हा एक छोटासा उद्देश अंतकरणामध्ये आला आणि म्हणून तुम्हा सर्वांचा मेळ अशा पद्धतीने घातलेला आहे. म्हणून असं ठरवलं की आज सुरू करावं आणि इथून पुढे 4-5 दिवसापर्यंत सेवा करत राहावी. जेवढे कीर्तनकार येतील, जेवढे त्यांनी नवीन विद्यार्थी त्यांनी येतील त्या सगळ्यांना 1-1 तास त्यांनी कीर्तन करायला लावावं. हे बघा, कीर्तन करायला सुरुवात केल्यानंतर जर अर्ध्याच तासामध्ये आपलं भांडवल संपलं, जर आता मला बोलताच येत नाही असं वाटलं तर हे काय कोणी आपले मालक नाहीत, हे समोर बसलेले. आपण काय कोणाच्या मालकीत दडपणात जीवन जगत नाहीत. आपण स्वतंत्र आहोत. आपण भगवंताचं चिंतन करतो. तुम्ही 1 तास कीर्तन केलं तरी ती सेवाच आहे आणि 15 मिनिटं कीर्तन केलं तरी ती सेवाच आहे. म्हणून मी तुम्हाला सेवा करायला सांगतोय. कीर्तन करून तुम्हाला कुठे देखावा दाखवायचा नाही, कोणाच्या समोर स्टेजवर तुम्ही आता उभे राहिलेले नाही. हे सगळे आपणच आहोत आणि आपल्यातच आपल्या सर्वांना त्यांनी सेवा करायची आहे. ज्याला 1 तासापेक्षा जास्त वेळ बोलता येत असेल त्यानं हमखास 1 तासापेक्षा जास्त वेळ बोलावं. पण कोणत्याच प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नये. अर्ध्या तासात जर थांबायचं असेल तर त्यानं त्यांनी सरळ सरळ अर्थ सांगून घ्यावा. मग परत प्रमाण देणे इतकं तरी निदान अभंगाचं चिंतन त्यानं मांडावं की ह्या पहिल्या चरणात महाराज असं म्हणतात, दुसऱ्या चरणात असं म्हणतात, सरळ सरळ असं म्हणून फक्त प्रमाण मागं म्हणणाऱ्यांनी म्हणले आणि सगळे प्रमाण म्हणून झाले की याच्यानंतर आता आपण साधू संतांचं चिंतन करूया असं म्हणून ज्ञानोबरायांचं भजन केलं तरी सुद्धा चालेल. या कीर्तनामध्ये कोणीही बुक्का लावायचा नाही. या कीर्तनामध्ये कोणी गळ्यामध्ये माळ घालायची नाही. या कीर्तनामध्ये कीर्तन झाल्यानंतर कोणी कोणाकडे पैसे मागायचे नाहीत. जर तो पैसे मागत असेल तर त्यानं या सगळ्या परिवाराचं नाव सांगायचं नाही. जर त्यानं कीर्तनात बुक्का लावून घ्यायचा असेल तर या परिवाराचं नाव त्यानं सांगायचं नाही. जर गळ्यात माळ घालून घ्यायची असेल तर या परिवाराचं नाव सांगायचं नाही, कोणाचं नाव सांगायचं. सरळ सरळ हे दंडक, हे नियम अशा पद्धतीने तुम्ही सगळे नियम पाळण्यासारखे आहात म्हणून तुमच्या समोर हे सगळे नियम सांगितले. आणि आता यानंतर त्यांनी ही धुरा तुमच्या खांद्यावर त्यांनी द्यायची आहे
आणि तुम्हीच हे अशा पद्धतीने चालवायचे आहे. आता प्रमाण म्हणून झालेलं आहे पिटू भक्तीचा डांगोरा कळीकाळासी दरारा. पण पिटू म्हणण्याचा अर्थ आपण सगळ्यांनी आता हे जरी चड्ड्या घालून आले असले पॅन्ट घालून तरी सुद्धा उद्यापासून धोतर नेसून येतील. हे खाली बसलेले पण कीर्तनकार आहेत म्हणून ते त्यांनी गणवेशातच उद्यापासून या ठिकाणी येतील आणि आल्यानंतर ते सुद्धा एक तासाची अर्ध्या तासाची ज्याला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा सर्वजण करतील. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. आज त्यांनी अनुग्रह दिवस जगद्गुरु तुकोबरायांचा आहे म्हणून अभंग चिंतनाकरिता पांडुरंगाचा अशा पद्धतीने घेतला. जिथं मी उभा आहे ही पांडुरंगाच्या मंदिराची जागा आहे. या जागेवर पांडुरंगाचं मंदिर अशा पद्धतीने होणार आहे. पण समोर त्यांनी संतपीठ जिथं त्यांनी मध्ये मोकळी जागा आहे तिथं संतपीठ होणार आहे. त्याच्या पुढे त्यांनी सभामंडप होणार आहेत. पण अशा पद्धतीने ही मंदिराची रचना या ठिकाणी होणार आहे. जिथं पांडुरंग त्यांनी उभा राहणार तिथंच पांडुरंगे सत्य केला अनुग्रह असा पहिला अभंग या चिंतनाकरिता घ्यावा. पण या संतपीठाच्या पटांगणामध्ये ही पहिलीच असणारी कीर्तनाची सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यानंतर आता पुढे कीर्तनाची सेवा न घाबरता करतील. कोणत्याच प्रकारची चिंता दडपण न आणता अशा पद्धतीने सेवा करतील. न घाबरता सेवा करतील. सर्वजण तुम्हाला सपोर्ट करण्याकरिता उभे आहेत. तुम्हाला जर प्रमाण आठवत नसेल एवढे मोठे मोठे प्रमाण म्हणणारे त्यांनी बुवा लोक उभे आहेत. यानंतर त्यांनी तुम्हाला जर एखादी उभी आठवत नसेल हे पटकन तुम्हाला उभी सांगण्याकरता पण तयार आहेत. म्हणजे त्यांनी तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. माझा 1 तास आता पूर्ण झालेला आहे माझ्या घड्याळानुसार. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. म्हणजे पांडुरंग परमात्मा त्यांनी गुरुरूपात येऊन कृपा करतो आणि कृपा करून त्यांनी जीवन मंगलमय करतो. कोणत्या रूपात पांडुरंग परमात्मा येत असेल असं जर कोणी विचारलं तर तो पांडुरंग परमात्मा संतांच्या रूपात येतो आणि कृपा करतो. मग ते कोणत्या संतांच्या रूपात येतो असं जर तुमचं म्हणणं असेल तर मोठ्या प्रेमाने मी त्यांची नावं तुम्हाला सांगतो. सांगू का? हे ज्ञानेश्वर यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबरायांची बेंगोजी बाबांची कान्होबारायांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी संतांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. तासभर बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. भगवंताची सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. चाल झालीच आहे असं गृहीत धरून मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करूया. त्याआधी एक सूचना सांगतो. यानंतर हरिभक्तीपरायण आदरणीय श्री ज्ञानेश्वर महाराज विधाटे हे त्यांनी कीर्तन करणार आहेत. आणि आता सुंदरते ध्यान अभंग सरळ सरळ होईल तोपर्यंत फेटा मी त्यांना बांधणार आहे. हा जो माझ्या डोक्यावरचा फेटा आहे हाच फेटा आता 4-5 दिवस असाच राहणार आहे. म्हणजे एक कीर्तनकार याच्यावरून बाजूला झाला की हाच फेटा त्याच्या डोक्यावर बांधायचा आणि असंच त्यांनी 4-5 दिवसापर्यंत चालणार आहे. पण अशा पद्धतीने ही सेवा या ठिकाणी घडते आहे. भगवंताचं चिंतन करूया. हे विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की प्रवास करून आलो एकदम रामकृष्ण रे. रामकृष्ण.
Thank you.